खूप खूप शुभेच्छा असतील आमचे काही ग्रामस्थ तांबडमाल या गावचे, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. VTACA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या ऑफिशियल चॅनल वरती आणि DBN लाईव्ह यांच्या संलग्न विद्यमाने जो लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. कॅमेरामॅन आमचे हर्षल आणि प्रीत दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा फोकस करताना कॅमेरा या खेळपट्टीच्या बाजूनं. प्रीत म्हटला की आमचा घरचा माणूस आहे, फक्त डोंगरीच्या त्या साईडला गेलं की प्रीतचं गाव लागतं. तीन षटकानंतर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सखाराम बुरकुंड आणि त्याच्या समोर फलंदाजीला निशाल. पहिला चेंडू एक चांगला चेंडू आपण पाहू शकतो. एका बाजूला संघ जर आपण पाहिला बेलकडीचा संघ, जो विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी या संघाच्या माध्यमातून निशाल वज्रा ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न व्हायला हवा का, तर नक्कीच आपण पाहतोय दुसरी धाव कदाचित झाली असती, मात्र आता भावेश याने तिथे थांबवलं होतं. भावेश स्ट्राईक वरती आलाय. दोन चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. दरम्यान पाहू शकतो दोन चेंडू मध्ये एक धाव आतापर्यंत लागले धाव फलकावरती. प्रेक्षकांनो, थोड्याच दिवसामध्ये आपल्याला या मैदानावरती एक सुंदर अशी क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळेल. SH एंटरप्राइजेस स्पॉन्सर्ड केलेली कॉमन प्रीमियर लीग हे सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. ऑन साइडला टायमिंगला जवाब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. एक मोठा फटका आला, धावसंख्येला नेऊन ठेवलं ते 5 या धावसंख्येवरती आणि सखाराम यांच्यावरती आता मात्र आक्रमण चढवलंय. बघूया पुढील चेंडू कशा पद्धतीने ते हाताळतात. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. चला फलंदाज दरम्यान बॅक टू बॅक 2 चेंडू होते, 2 चौकार आले. 4 चेंडू मध्ये 9 धाबा धावफलकावरती लागले गेले. पुन्हा एकदा सखाराम यांचा पुढचा चेंडू ऑन साइडला हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न अपुरा पडलाय. जे हवा आहे त्या हवेमध्ये झेल घेणं कठीण जातं, कारण की चेंडू जेव्हा हवेत येतो तेव्हा थोडासा आपला डायरेक्शन चेंज करत असतो आणि त्यामुळे आपण पाहू शकता इथे मात्र झेल घेणं कठीण झालं होतं. धावफलक 11. ऑन साइडला अजून एक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज भावेश बाद.
थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहू शकता बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज होते जगदीश धोदरे हे नवीन गोलंदाजी मार्क वरती. मला वाटतं चेंज केलाय गोलंदाज की काय, मग पाहूया आपण. यस, महेश आलन या खेळाडूला गोलंदाजी मार्क वरती आणलं गेलंय. महेश आलन दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय, मात्र धावसंख्या ती 11. चला, वेळ जरा जास्त जातोय, विनंती असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस आपण परिवर्तन पाहतोय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर, डीप, मिड ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश मिड विकेट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. नव्याने आला होता, मला वाटतं तुषार निशाल वज्राबाद झालाय. काय सुंदर गोलंदाजी होते. अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं होतं, नक्कीच गोलंदाजीमध्ये तेवढी धार नव्हती. सध्या धारदार गोलंदाजी करताना इथे मात्र धारातीर्थ पाडत असताना फलंदाजांना आलन आणि सखाराम या दोघांच्या माध्यमातून. महेश आलन याला आपण जर पाहिलं, पहिल्याच चेंडूवरती त्यांनी गडी बाद केलाय. 2 बाद, 11 अशी धावसंख्या आहे ती, म्हणजेच विघ्नहर्ता बेलकडी संघाची. ऑन साइडला पुन्हा एकदा अजून एक झेल, फलंदाज सरलाय फेल. आलन याला मिळालेला दुसरं यश, गडी बाद. भरी नाच भरी जोडी जोडी चल कोरी, अर्ब भरी नाच भरी जोडी जोडी चल कोरी. जाऊ आपले दर्पणाचे जाऊ, चल दर्पणाचे जाऊ, कोरी दर्पणाचे जा. तुषार अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. मला वाटतं त्याला एकही चेंडू खेळण्यासाठी संधी मिळाली नाहीये. त्यानंतर धीरज गणेश दळवी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय विघ्नहर्ता बेलकडी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज ऑन हॅट्रिक महेश आलन. हो, इथे मात्र ऑन हॅट्रिक होती होता गोलंदाज. चांगली गोलंदाजी, 3 चेंडू टाकलेत, एकही धाव अजूनपर्यंत दिलेलं नाहीये. महेश याने समा बांधलाय असं सांगितलं काहीच हरकत नाहीये. माहोल बदललाय, चेंज केलाय या मॅचच्या मुवमेंटला. ऑन साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला होता, चेंडू हातातनं सरकलाय, पुन्हा एकदा शरीरावरती आदळलाय. एक संधी होती, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता किती धावा मिळाल्या तर 3 धावेनं धावफलक पुढे सरकतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्या जातात. चार चेंडू टाकून झाले आणि या 4 चेंडूमध्ये 3 धावा फक्त दिल्यात. एकूण धावसंख्या ती 14. तो रनअप मध्ये चुकतोय गोलंदाज. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हे मैदान बनवलं गेलंय अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी या मैदानावरती काम केलं गेलंय. लॉअर फुल टॉस, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
काय जबरदस्त मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. असं वाटत होतं की पूर्णपणे डॉमिनेट केलं जातं बेलकडी संघाला, मात्र इथे त्यांनी आपला हुकमाचा इक्का बाहेर काढलाय. तुषार याच्या हातामध्ये बॅट नक्कीच चांगल्या पद्धतीने तळपताना दिसते. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव नक्कीच मिळेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं. सकाराम चेंडूला उचलतील आणि फेकतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 22. 2 षटकं पूर्ण झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले आतापर्यंत 3 आणि धावा झाल्यात एकूण 22. एक महत्वाची सूचना ते म्हणजेच बेलकडी या संघासाठी, जो संघ मैदानामध्ये पाणी पाठवा विनंती असेल. तर चिठ्ठ्यांसाठी जे 2 विजयी संघ आहेत, नवदुर्गा बेलकडी संघ विजय झालेला आहे. त्यानंतर अजून एक संघ जो आपण पाहिलाय, कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी, दोन्ही संघाच्या कर्णधारांना हे षटक समाप्त होण्याच्या अगोदर आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. आपल्याला विनंती असेल कर्णधार यायचा आहे, जेणेकरून जर मॅच लागला तर लगेच आपण टॉस करूया. टॉस साठी येणाऱ्या, टॉसच्या तयारीतच यायचं आहे. चिठ्ठ्यांसाठी येणाऱ्या खेळाडूंना विनंती असेल. बॉलिंग मार्क होती गणेश बरड. शेवटचा षटक टाकण्यासाठी आलाय. हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय का, तर यस असं उत्तर आलंय, चौकार. DJ Harshad. थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकता धाव फलक पुढे सरकलाय 26 या धाव संख्येवरती. गणेश राईट अमोर द विकेट. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चांगला चेंडू मी म्हणेन लेग बायच्या रूपाने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच सिंगल न 27 वरती. 2 चेंडू या षटकाचे टाकून झालेत आणि आता आपण पाहू शकतात 27 धावा या धावफलकावरती लागल्यात. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना गोलंदाज गणेश हा खेळाडू, चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली प्लेसमेंट. मात्र मी म्हणेन सिंगल डबल चालू ठेवलेले आहेत. कुठलाही चेंडू हा डॉट येत नाहीये. मी म्हणेन फक्त 2 चेंडू डॉट आलेत. 3 चेंडू जे कॅच ज्या मिळाल्या होत्या त्याच्यावरती विकेट आल्या होत्या, ते चेंडू निर्धाव आलेत. त्या व्यतिरिक्त कुठलेही चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निर्धावच्या पद्धतीने खेळून काढलेले नाही आहेत. गणेश यांचा पुढचा चेंडू, 4था चेंडू असतील हा. ते मात्र काय घडतंय, शफलाने क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा पण धावफलक पुढे सरकेल. 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. सामना सुरू आहे तो म्हणजेच फादरवाडी विरुद्ध बेलकडी या 2 संघादरम्यान. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला आहे आणि या ठिकाणी थोड्या अंतराने, काही इंचाच्या अंतराने हा विकेट मिळालाय.
थँक्यू डीजे. किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 29. दरम्यान हवेमध्ये चेंडू, शतरक्षक नाहीये तिकडे. 1 धाव नक्कीच मिळतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूनं, मात्र तिकडे अडवला. पाहूया किती धाव पूर्ण झाल्यात. आणि ह्या भाग मिल्खा भाग कॉम्पिटिशन चालू होती. जास्त धावा काढायची. किती धावा काढल्यात तर 4 धावा. आणि पंचांनी सांगितलंय की तिकडे आपण बघायचं असं तरी मला वाटतंय बाउंड्री मिळालेला आहे. त्यामुळं धावून काढलेल्या त्या धावा चेक करू. ओके. क्या बात है, क्या बात है. सुंदर शतरक्षण. थोडासा टायमिंग कमी पडला, अन्यथा या ठिकाणी अजून अगोदरच 4 धावा मिळाल्या असत्या. तर जाऊया आपण चिठ्ठ्यांचा कौल या ठिकाणी करण्यासाठी दोन्ही कर्णधार आलेले आहेत. चला आपण चिठ्ठ्या या ठिकाणी उडवतोय. मी विनंती करतोय दोघांनी एक उचलायचे. त्यांची मॅच लागत राहील तिला बाय. घ्या एक घ्या, निवडा. एक उचला. पहिली ओमकारने उचलले. बेलकडी. बेलकडी आणि विजयी संघ नाही स्पोर्ट संघाला बाय. तर खूप खूप अभिनंदन. चला आपण जाऊया या ठिकाणी मॅच कडे जाणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. टार्गेट आपण पाहणार आहोत. नक्कीच भावेश कितीचं टार्गेट असेल ते नक्कीच ते घेऊन आपल्या समोर येतील. भावेश वनगा. थँक्यू सागरची माळी. आल्या सर्व प्रेक्षकांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. 2 संघामध्ये एक कलवी लढत आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला विघ्नहर्ता बैलकडी आणि दुसऱ्या बाजूला सायिकता पादरवाडी संघ. यामध्ये सामना चालू आहे. 2 विजेत्या संघामध्ये सामना चालू झालाय. धावसंख्या 18 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 34 धावा आहेत. बघूया काय होतंय, काय घडलं बातय. सलामीवीर मैदानाच्या आत पाठवून द्या. सायिकता पादरवाडी संघ. अठरा चेंडू आणि 34 धावांची गरज. सलामीची जोडी मंद मंद पावलांनी येत असताना आजचा दिवस शनिवार आणि शनिवारच्या दिवसामधील आज 12 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळाले. सलामीची जोडी आपण बघतोय दिनेश आणि धनेश अशी सलामीची जोडी, ज्याने मागच्या सामन्यामध्ये काय अप्रतिम फलंदाजी केली होती. अगदी ज्या 60 डावा ज्या चेस केल्या होत्या त्या मात्र या दोघांनीच बनवल्या होत्या. तीच सलामीवीर मैदानाच्या आत जात असताना आपण बघतोय.
तर नंबर 1चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश येतोय. तर स्ट्रायकरकडे आपण बॅटर दिनेश याला बघू शकतोय. बघूया कशा प्रकारे सामना केला जाईल. 30 फरकांमध्ये बघायचं झालं तर मात्र एक फॉरवर्ड पॉइंटला शतरक्षक बघायला मिळतोय. त्याच्यानंतर 30 फरकांमध्ये एक शॉर्ट थर्डमॅन आणि एक शॉर्ट फाईन लेग असं शतरक्षक सजवलंय. यावेळेस मात्र पहिला चेंडू अगदी अचंबित करणारा चेंडू पहिला चेंडू बघायला मिळतोय. जातोय निर्धार स्वरूपात. डीप मध्ये शतरक्षण बघायचं झालं तर मात्र डीप कव्हर आहे. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला पण शतरक्षक बघायला मिळतोय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शतरक्षक बघायला मिळतोय. दुसरा चेंडू डावकराताने याला मात्र काहीतरी एक्स्ट्रा काढण्याचा प्रयत्न झाला होता आणि चेंडू मात्र अवंतच्या स्वरूपात हाताळला जातोय. चेंडू जातोय अवंतच्या स्वरूपात एक धावण्याची मात्र इथे संघाचं अकाउंट ओपन झालंय. साईकता फादरवाडी या संघाचा. भावेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. अगदी त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये जातोय. तोपर्यंत एक धाव मिळाले जाते. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पचे म्हणजे 2 या आकड्यावर जिंकण्यासाठी 34 धावांचं टार्गेट आहे आणि कशा प्रकारे पार केलं जाईल या जोडीवर नक्कीच आशा पल्लवित असतील साईकता पादरवाडीच्या संघाच्या. तर भावेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तिसरा चेंडू घेऊन जाईल. या बॅटची एज आणि गडी बाद गॉन. पहिला आदरा बसला जातोय मिस्टर धनेश याच्या रूपाने. पहिला आदरा बसेल साईकता पादरवाडी संघाला. गॉन. बस जाते सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. थँक डीजे. मात्र गडी बाद झाला. आता मात्र 1 डाऊन मध्ये प्राचार्य दिलं जातं फलंदाज दयानंद धोदडे याला. काय करेल दयानंद आपल्या संघासाठी. नक्कीच चांगली खेळी करावी लागेल येणाऱ्या चेंडू मध्ये. कारण बघायचं झालं तर इम्पॉर्टंट मॅच आहे हा सामना. नक्कीच महत्वपूर्ण मॅच बघायला मिळतोय दोन्ही संघासाठी. यार मात्र फुल टफ डिलिव्हरी. अगदी चेंडूला मात्र स्लाइस केलंय. चेंडू मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फेल करतो शतरक्षक. तोपर्यंत एक धाव मिळेल. 1ने जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या पुढे सरकेल. ती म्हणजे 3 या आकड्यावर एक गडी बाद अशी सुरुवात बघायला मिळते. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. याला मात्र काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र लेगस्टिक सोडून जातोय. पंच लगेच बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केले जाईल. अवंतच्या स्वरूपात अजून लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आणि एक वाईटच्या स्वरूपात म्हणजेच 2 धावा या मिळाल्या जातील. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल. ती म्हणजे 5 या आकड्यावर. थोडासा बरकटलाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. डावखुर हाताने गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस फलंदाज दिनेश. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळल्या जातंय. एखाद्या प्रोफेशनल प्रमाणे या चेंडूला खेळलं होतं. चेंडू मात्र स्क्वेअरलेग रिजनला ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात फलंदाज दयानंद याने. मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल. ती म्हणजे 7 या आकड्यावर. याला मात्र चेंडूला हलक्या रीतीने चेंडूला खेळल्या जाते फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. शतरक्षक येतोय. चेंडूला अगदी हलक्या रीतीने मात्र चेंडूला उचललो. षटकाची समाप्ती झाली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा अशी सुरुवात फादरवाडी संघ
करत असताना 34 धावांचा पाठला केला जातोय. काय होईल, काय घडेल, एक छोटासा ब्रेक घेतोय आणि परत येतोय मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. थँक यू डीजे. जबरदस्त मॅच, गरमागरम मॅच चालू आहे. एका बाजूला साई एकता फादरवाडी आणि दुसऱ्या बाजूला विघ्नर ता बेलकडे. या दरम्यान जबरदस्त सामना चालू आहे. 34 धावांचा पाठला इथे करण्याचा प्रयत्न झाला आतापर्यंत. फादरवाडी संघाचा धावसंख्या ती म्हणजे 8 धावा. नंबर 2चा षटक घेऊन येतोय तो म्हणजे मिस्टर दीपेश. अगदी युनिव्हर्सल कॉलेजच्या समोरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांनी ओळखलं आणि त्याच्यानंतर मात्र डिसिजन दिलं की या अवंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एक या धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 या आकड्यावर. एक गडी बाद 9 अशी सुरुवात बघायला मिळते. साई एकता फादरवाडी संघ 34 धावांचा पाठला करतोय. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेतली असावी. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. मात्र एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. तर मागे बघायचं झालं तर मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र तिथे थांबत नाहीये आणि लगेच आपण बघितलं शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. क्षेत्ररक्षकामार्फत एकच धाव मिळाली. एक धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 10 या आकड्यावर. मोठे पटके आले नाही, त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आहे. यावेळी पण जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय स्वतः या श्रीरक्षक आणि त्यांनी मात्र पकडलाय झेल आणि संपलाय दिनेश ठाकरे याचा खेळ. गॉन. थँक डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतोय मिस्टर कमलाकर. त्यांच्या माहितीसाठी आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. अजून ते 4 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. पहिलं षटक खऱ्या अर्थाने भावेश गोरकाने मात्र इम्प्रेसिंग गोलंदाजी केली. एक षटकामध्ये फक्त त्याने 8 धावा खर्च केल्या आणि एक जबरदस्त धनेश सारखा एक अष्टपैलू खेळाडू तंबूच्या आफऱ्याला त्याने पाठवला होता पहिल्या षटकामध्ये. दीपेश पुन्हा एकदा राईट आर्म ऑर्थ विकेटने. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे मात्र झेलचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होतोय मिस्टर कमलाकर. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. औरत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. नक्कीच आता मात्र हॅट्रिक वर येतोय गोलंदाज दीपेश. दीपेश वज्रा मात्र गोलंदाजी करत असताना मात्र हॅट्रिक वर येतोय. हॅट्रिक साधली जाईल का? न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखवतोय मिस्टर महेश. हॅट्रिक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय राईट आर्म ऑर्थ विकेटने. फलंदाज महेश आहे स्ट्रायकांकडे. याच मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, शतची घेतोय मिडॉप मारून भावेश गोरकना चुके करणार नाहीयेत. हॅट्रिक इथे साधली जाते दीपेश गोलंदाज याच्याकडनं.
थँक डीजे इथे मात्र हॅट्रिक साधले गेले दीपेश मार्फत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दीपेश साठी. एक जबरदस्त हॅट्रिक त्याने साधलंय. नक्कीच 3 खेळाडूंना मात्र तंबूचा आसरा त्याने दाखवलाय आतापर्यंत. चौथा चेंडूसाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट ऑफ द विकेटने. यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आता मात्र अगदी मित्र म्हणेन बिनधास्त गोलंदाजी करत असताना, अगदी मनखुलास गोलंदाजी करत असताना बघायला मिळतोय गोलंदाज दीपेश. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या स्थिर 10 धावा. यावेळेस मात्र चेंडू मात्र नक्कीच जातोय निर्धाव स्वरूपात. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 10 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4 गडी बाद झालेत. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा. व्हाट अ मॅच. तर नक्कीच इथे मात्र भालचंद्र वज्रा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झाले. ते म्हणजे दीपेश वज्रा याच्यासाठी हॅट्रिक साधली होती आणि लगेच इथे मात्र 500 रुपये लगेच इथे मात्र देण्यात येतील या गोलंदाजाला. जाहीर झालंय. यावेळेस मात्र चेंडूला पॉर्फ केलाय. चेंडू येत आहे वाईडिश मिडॉन क्षेत्रामध्ये. झेल पकडला जातोय. अजून एक गडी बाद. लाव के कड़क जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान. थँक यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होते मिस्टर वैभव नडगे खेळण्यासाठी सज्ज होतोय. यार मात्र चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतोय. मात्र झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होईल. चांगला झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल पकडला जातोय. तर नक्कीच इथे मात्र 500 रुपये जमा झाले आहेत दीपेश वज्रा यांच्यासाठी. भालचंद्र वज्रा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. नवीन बॅटर विशाल जातो खेळण्यासाठी. विशाल साठवण जातो खेळण्या. आता मात्र पुन्हा एकदा निशाल मात्र हॅट्रिक वर येतोय. हॅट्रिक साधली जाईल का. तिथे मात्र बॅटची एज. मात्र हॅट्रिक इथे नक्कीच हुकली गेली आहे. चांगला प्रयत्न केला होता निशाल याने. एक धाव काय रोखू शकत नाहीये. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पाहिजे ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. 5 विकेट नंतर मात्र 1 धाव आतापर्यंत आली आहे बॅटने. यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळल्या जात. शतरक्षक येतोय. चेंडूला फील्ड करतोय बॅकवर्ड पॉइंटला. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. काय कमालीचं प्रदर्शन विघ्नहर्ता बेलकडी संघ या मॅच मध्ये दाखवतोय. स्वतःला झोकून देतोय या मॅच मध्ये. यार यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. क्लीन बोल्ड गडी बाद. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. गणेश बरड जातोय. माफ करायचंय.
शेवटचा चेंडू असेल. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे साईकता फादरवाडी संघासाठी. आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय विघ्नहर्ता बेलकडी संघ. नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. त्यांचा सामना नक्कीच कोणाबरोबर होईल तर दोन्ही बेलकडेचे आमने सामने संघ येत आहेत पुन्हा एकदा.